मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. या वाक्यातील विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे. बघा आता विधेय विस्तारामध्ये काय येतं, तर विधेय म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाशी संबंधित जे काही शब्द असतात, म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय असतील किंवा क्रियापदाशी संबंधित जे शब्द असतील त्यांचा समावेश विधेय विस्तारामध्ये होतो. ठीक आहे. मग आता बघा इथे या वाक्यामध्ये भेटलो होतो हे विधेय आहे. हे काय विधेय आहे, कारण ते क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे. भेटणारे कोण? आपण. ठीक आहे. हा उद्देश आहे. आपण काय? उद्देश्य. ठीक आहे. आणि मागच्या वर्षी याच वेळेला केव्हा भेटलो होतो, तर मागच्या वर्षी याच वेळेला. मग हे क्रियापदाशी संबंधित शब्द आहेत आणि म्हणून मागच्या वर्षी याच वेळेला हे शब्द कशामध्ये येतील? विधेय विस्तारामध्ये. म्हणजे वाक्यातील क्रिया जी आहे ती केव्हा घडली, कुठे घडली, कोणत्या काळी, कोणत्या वेळी, कोणत्या प्रकारे, ठीक आहे, कोणत्या रीतीने, किती वेळा घडली, हे सांगणारे शब्द जे असतात हे सर्व कशामध्ये येतात? विधेय विस्तारामध्ये येतात. मग इथे भेटण्याची जी क्रिया आहे ती मागच्या वर्षी आणि याच वेळेला झालेली आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत हे काय आहेत? विधेय विस्तार आहेत. ओके. यस.